नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तेजस्वी मराठी स्टोरी या चॅनलवरती. सुनेने सासूकडून काम करून घेतले आणि सासूला काढले घराबाहेर. छोट्या सुनेने सासूला आईसारखं जपलं, पण मोठ्या सुनेने काम करून घेत शेवटी घराबाहेर काढलं. लक्ष्मीबाई या 2 मुलांच्या आई होत्या. मोठा मुलगा सुनील आणि धाकटा मुलगा अनिल. दोघांचंही लग्न झालं होतं. मोठी सून मीना आणि छोटी सून कविता. कविता स्वभावाने खूप प्रेमळ होती. ती रोज सासूला म्हणायची, आई, तुम्ही आता आराम करा. आयुष्यभर खूप कष्ट केलेत. आता तुमची सेवा करणं ही माझी जबाबदारी आहे. लक्ष्मीबाईच्या डोळ्यात आनंदाश्रू यायचे. त्यांना वाटायचं, मला मुलगी नसली तरी देवाने सुनेच्या रूपात एक मुलगी दिली. एके दिवशी मोठी सून मीना आली आणि गोड बोलत म्हणाली, आई, काही दिवस आमच्याकडे या ना. नातवंडांनाही तुमची खूप आठवण येते. कविताला थोडी शंका आली, पण तिने सासूला प्रेमाने पाठवलं. मोठ्या सुनेच्या घरी गेल्यावर सुरुवातीचे 2 दिवस खूप आदर झाला, पण नंतर चित्र बदललं. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत लक्ष्मीबाईंना कामच काम. स्वयंपाक, भांडी, कपडे, घरसफाई, नातवंडांना सांभाळणं. त्यांना क्षणभरही विश्रांती नव्हती. मीना म्हणायची, आई, तुम्ही घरी रिकाम्याच असता. थोडं काम केलं तर काय बिघडलं? लक्ष्मीबाई शांतपणे सगळं सहन करत राहिल्या. एक दिवस त्यांची तब्येत बिघडली. ताप असूनही मीना म्हणाली, इतकंसं कामही होत नाही तुमच्याकडून. 2 दिवसांनी मीनाने स्पष्ट सांगितलं, आई, आता तुम्ही इथे राहू नका. आम्हाला आमचं आयुष्य जगायचं आहे. हे ऐकून लक्ष्मीबाईंचं हृदय तुटलं. त्यांनी शांतपणे आपली छोटीशी पिशवी उचलली आणि घराबाहेर पडल्या. तेवढ्यात कविता आली. त्यांना शोधत तिथे पोहोचली. सासूला दारात उभं पाहून ती धावत आली. आई, तुम्ही मला एक फोन तरी करायचा होता. माझं घर तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. कविताने त्यांना घरी आणलं. गरम जेवण वाढलं, औषधं दिली आणि त्यांच्या पायाला तेल लावून मालिश केली. लक्ष्मीबाईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या म्हणाल्या, बाळा, तू सून नाहीस, तू माझी खरी मुलगी आहेस. काही महिन्यांनी मोठ्या सुनेला समजलं की लक्ष्मीबाई नसल्यामुळे घर सांभाळणं किती कठीण आहे. तिने स्वतःची चूक मान्य केली आणि माफी मागायला आली. लक्ष्मीबाई म्हणाल्या, माफी दिली, पण लक्षात ठेव, आई वडील आणि ज्येष्ठ माणसं कामासाठी नसतात, ते घराचा आशीर्वाद असतात. त्या दिवसानंतर दोघेही घरामध्ये पुन्हा प्रेम निर्माण झालं. पण लक्ष्मीबाईंनी छोट्या सुनेचा हात धरून एकच वाक्य म्हटलं, जन्म मुलगा देतो, पण माया देणारी मुलगी कधी कधी सुनेच्या रूपात भेटते. धन्यवाद.